नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे मी पायड घाटामध्ये। मित्रांनो उद्या दिनांक 18 जानेवारी भव्य अशा बैलगाडा निमंत्रित बैलगाडा शर्यत पायडच्या घाटामध्ये होणार आहे। इथं 150 गाड्या मालकांना सहभाग भेटलेला आहे। इव्हेंट असल्यामुळे ह्या घाटामध्ये खूप गर्दी होती आणि इथं सेपरेट फायनल दिली जाते नाही का। येत्या 4 तारखेला पण म्हणजे 4 जानेवारीला इथं कुंडेश्वर केसरी येथे भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार बघायला भेटला। इथं 150 गाडे मालक सहभागी होते या घाटामध्ये। नवखंडेनाथ केसरी या यात्रेचं पर्व दुसरं आहे। तर यात्रेचं नियोजन आयोजन कशा प्रकारे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। दादा नमस्कार। नमस्ते। परिचय द्या पहिल्यांदा तुमचा। मी शामराव रौंधळ पाटील। नवखंडेराय केसरी भव्य बैलगाडा शर्यत निमंत्रित बैलगाडा शर्यत 2020 आहे। 140 गाडा मालक सहभागी इथं उद्या दिनांक 18 जानेवारीला ह्या पायड घाटावरती ही यात्रा होणार आहे। तर यात्रेचं आयोजन नियोजन कसं आहे सांगा आम्हाला। सर्वात प्रथम मी एक सांगू इच्छितो, आमच्या गावामध्ये एकंदर 5 बैलगाडा शर्यती होतात। त्यामध्ये स्थानिक देवतांच्या 3 आणि T20 निमंत्रित बैलगाडा शर्यती 2 अशा पद्धतीमध्ये 5 बैलगाडा शर्यती होतात। उद्याची होणारी ही निमंत्रित T20 बैलगाडा शर्यत नवखंडेनाथ केसरी या नावाने आम्ही भरवलेली आहे आणि ती शर्यत भरवत असताना संपूर्ण पुणे जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील जे निमंत्रित नामांकित बैलगाड्या आहेत त्याच बैलगाड्यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं आहे। संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पायडचा घाट हा 1 नंबरचा घाट मानला जातो। बैलगाडा मालकांमध्ये पायडच्या घाटाविषयी अतिशय आकर्षण असतं। कुठे बारी झाली नाही तरी चालेल, परंतु पायडच्या घाटामध्ये बारी झाली पाहिजे अशी प्रत्येक बैलगाडा मालकाची इच्छा असते आणि त्यासाठी पायडच्या घाटामध्ये टोकन मिळवण्यासाठी बैलगाडा मालकांमध्ये तीव्र चुरस असते। आम्ही उद्या होणाऱ्या बैलगाडा शर्यतींसाठी एकंदर 140 निमंत्रित बैलगाडा मालकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने टोकन पद्धतीने या ठिकाणी त्यांचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आमची ही सगळी तरुण फौज त्यासाठी रात्रंदिवस झटून गेले 15 दिवस या यात्रेचं नियोजन करत आहे आणि तशा पद्धतीचं एक उत्तम नियोजन या ठिकाणी तुम्हाला उद्या बघायला मिळेल। आता येत्या म्हणजे 10 दिवस झाले असं इथं यात्रा होऊन एक कुंडेश्वर केसरी 4 तारखेला होऊन गेली। 4 तारखेला होऊन गेली। तर धावपट्टीमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे का? नाही, धावपट्टीवर बदल करण्यात आलेला नाही, परंतु पूर्वी मागच्या वेळेस 4 तारखेला जी धावपट्टी होती ती काळ्या मातीने आम्ही इथं सजवलेली होती, पण आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पुन्हा त्याच्यावर तांबडी माती टाकून तो बैलगाडा घाट अतिशय आकर्षक बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। घाट सकाळी किती वाजता चालू होईल? गाडा मालकांसाठी काय नियमावली राहील? गाडा मालकांसाठी नियमाने अटी असे असतील की घाट सकाळी 8 वाजता चालू होईल आणि 8च्या नंतर जे गाडी मालक येतील त्यांचा यात्रा कमिटी विचार करणार नाही आणि त्यांचे डिपॉझिटही आम्ही लोक परत करणार नाही, कारण का इतके टोकनसाठी त्रास दिलेला आहे लोकांनी। मग त्यांनी टायमात यायला पाहिजे। सगळे आमच्या गावाले 8 वाजता घाटामध्ये हजर असणार आहे। तर गाडा मालकांना विनंती आहे की सकाळी 8 वाजता शार्प सगळ्यांनी यावं।
अजून काय राहील नेमाटी गाडा मला नियम अटी की कांडे 70 फुटावरती राहील आणि फायनलला 60 फुटावरती राहील. आणि फायनलसाठी आम्ही घाटाच्या राजापासून 20 बाऱ्या घेणार आहोत. धावपट्टी किती लावली जाणार आहे इथं? धावपट्टी 415 आहे. 415. पाहुणे नमस्कार. नमस्ते. परिचय द्या पहिल्यांदा. मी संजय तुकाराम शेटे. काय आहे बक्षिसांचं स्वरूप काय आहे यात्रेसाठी? बक्षिसांचं स्वरूप या ठिकाणी ही जी नौखंडनाथ केसरी स्पर्धा या ठिकाणी होती बैलगाड्यांची 2020, त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी 75,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 75,000 रुपये असे ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे फायनलला नंबर 1 साठी बुलेट आणि घाटाच्या राजासाठी एक 2 व्हीलर ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जे फायनलला या ठिकाणी आपण जी बक्षिसं ठेवलेली आहे ती स्वतंत्र, प्रत्येक फायनलला स्वतंत्र बक्षीस असं देण्यात येणार आहे. त्यामध्ये द्वितीय क्रमांकासाठी 2 व्हीलर आहे, तृतीय क्रमांकासाठी 2 व्हीलर आहे, चतुर्थ क्रमांकासाठी 2 व्हीलर आहे, नंबर 5 साठी 2 व्हीलर आहे, नंबर 6 साठी कुटी मशीन आहे, 7 नंबरसाठी कुटी मशीन आहे, 8 नंबरसाठी कुटी मशीन आहे, त्यानंतर 9 नंबरसाठी कुटी मशीन आणि 10 नंबरसाठी कुटी मशीन आहे. त्यानंतर 11 ते 15पर्यंत येणाऱ्या फायनलसाठी प्रत्येकी एक फ्रीज अशाप्रमाणे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बक्षिसं ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 20 फुटावरून जे कांडे लावण्यात येणार आहे त्या नंबर 1च्या बारीसाठी 5,000 रुपयेसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. अशाप्रमाणे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बक्षिसांचा खैरात होणार आहे. सर्व बैलगाडा मालकांना या बक्षिसासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे आणि त्यांनी या जे बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत त्या बक्षिसाचा त्यांनी लाभ घ्यावा अशी सगळ्या आयोजकांकडून विनंती करतो त्यांना. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. मी बळवंत लक्ष्मण डांगले, सरपंच पाईट. काय अहंकार संघ गाडा मालकांसाठी खूप मोठी यात्रा आहे आपली, 2020 यात्रा आहे. हे पहा, पश्चिम भागामध्ये नव्हे तालुक्यातल्या जिल्ह्यामध्ये नौखंडनाथ केसरी पर्व 2 हे होत असताना जे उत्साही तरुण आहे त्या तरुणांनी मेहनत करून जे आता भरवलेली यात्रा आहे, अगदी अशी लक्षणीय अशी एकदम नियमबद्ध अशी यात्रा भरवली जात आहे. तरी या तरुणांचं गावच्या कमिटीच्या वतीने, गावच्या वतीने आम्ही पहिलं स्वागत करतो आणि एकदम शिस्तीबद्ध असा हा कार्यक्रम, नियोजनबद्ध कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. तसंच गाडी मालकांनासुद्धा विनंती, आपण त्याचं नियमाचं पालन करून योग्य संधी घेऊन आपण या यात्रेला उपस्थित राहावे अशी यात्रा कमिटीचे आम्ही त्यांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि या तरुण पिढीला विनंती करतो का शिस्तीमध्ये बैलगाडा शर्यतीचं पालन करा आणि कुठेही गालबोट लागता नाही. गावची शोभा वाढवा, पश्चिम भागाची शोभा वाढवा आणि शिस्तीमध्ये बैलगाडा सोडा अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. मी मंगेश कावडे, आयोजक कमिटीचा एक सदस्य म्हणून. किती गाडा मालकांना संधी दिली तुम्ही या घाटात? त्या घाटात आम्ही 150 गाडा मालकांना संधी दिलेली आहे आणि ते पण सगळे टॉपचे. कोणत्या कोणत्या भागात नाही इथं गाड्या येणार आहे पाळण्यासाठी? पुणे नगर जिल्ह्यातून सर्वच भागातून इथे गाडी येणार. टॉपच्या कोणकोणत्या जुगलबंद्या बघायला भेटेन इथं? टॉपची कोणती कोणती बैल बघायला भेटेन घाटात या? ओम्या आहे, पक्ष आहे, जलवा आहे, इट्टी आहे, बकासूर आहे, बलमा, इंजान, अशी सर्वच नामांकित बैल ह्या घाटामध्ये पाळणार आहेत. तरुण पिढीचं सहकार्य कसं असं गाडा मालकांना इथं आता? तरुण पिढीचं सहकार्य आहे ना सर्वांना भेटणार आहे, परंतु गाडा हा वेळेतच गाडा मालकाने आतमध्ये घातला पाहिजे. की जर गाडा आतमध्ये गेला नाही तर त्या गाडा मालकास संधी नाही आणि डिपॉझिटही रिटर्न दिलेलं जाणार नाही. रॅकवरती कसं नियोजन असं वशिला चालणार का? नाही, रॅकवरती वशिला वगैरे काही चालणार नाही. वळखी पाळखी ह्या अजिबात चालणार नाही. फायनलचं जे बक्षीस आहे 1 नंबरचं ते सेपरेट दिलं जाणार आहे, ज्याची होईल त्याला. लाईव्ह प्रेक्षेपण कोणत्या चॅनलवरून दाखवणार आहे? लाईव्ह हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना या चॅनलवरून दाखवलं जाणार आहे. ही बैलगाडा शर्यत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमवाटीनुसारच होईल.